नवी मुंबईतील कोपरखेरणे परिसरात रुग्णालय परवानगीवरून गंभीर वाद निर्माण झालाय। एका गृहनिर्माण सोसायटीने थेट नवी मुंबई महानगरपालिका, बिल्डर आणि रुग्णालय व्यवस्थापनावर गंभीर आरोप करत यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। कमिशनर आयुक्त साहेब कैलास शिंदे साहेबांना सुद्धा पण भेटलो आम्ही, तरी त्यांनी आम्हाला फक्त पाहू म्हणून बोलले। त्याच्यानंतर आम्ही राजेश म्हात्रे आरोग्य विभागात यांच्याकडे पण गेलेलो। त्यांनी सुद्धा सांगितलं आम्ही स्वतः जाऊन सर्वे करतो आणि नंतर पाहतो, पण ते आजपर्यंत काय सर्वेला आले नाहीत। त्याच्यानंतर आम्ही टाउन प्लॅनिंगचे सोमनाथ केकन साहेबांकडे गेलो, तर त्यांनी बोलले आम्ही प्लॅन काय पास केलेला नाही, हे नजर चुकीने झालं असेल किंवा आम्ही परत तुम्ही आल्याच्या नंतर बोलूया आम्ही, किंवा आपण समोरासमोर सगळेजण बसून आपण क्लिअर करूया। त्याच्यानंतर आम्ही परत दोन तीन दिवसांनी परत विचारण्यासाठी गेलो, तर त्यांनी तोपर्यंत काही सुद्धा केलेलं नव्हतं। पूर्ण प्रकारचे अशा धमक्या दिल्यात की तुम्ही आता कसं करता ते बघू। का आता आम्हाला ॲक्च्युली भीती वाटायला लागले किंवा कमिटी मेंबरच्या फॅमिली किंवा कमिटी मेंबरला उद्या ते बाहेर जातील तर रस्त्यावर काय अपघात करू शकतात किंवा काय, ही पण आम्हाला भीती आहे। आणि त्या धमक्या म्हणजे त्याच आहेत की तुम्ही खूप करताय, तुम्ही आम्हाला त्रास देता किंवा हे, पण आमचा त्रास कोणाला नाही, आम्ही आमच्या कायदेशीर हक्कासाठी ही लढाई चालू आहे। या प्रकरणात आता रहिवाशांनी थेट उच्च न्यायालयात धाव घेतली असून प्रशासनावर दबाव आणल्याचाही गंभीर आरोप करण्यात आलाय। दरम्यान बिल्डर आणि संबंधित रुग्णालय व्यवस्थापनाने सर्व आरोप फेटाळले आहेत।